श्री स्वामी समर्थ मंडळी. तर थंबनेलवरून तुमच्या लक्षातच आले असेल आजची रेसिपी काय आहे. तर त्यासाठी मी इथं एकदम छान कवळा असा भोपळा घेतलेला आहे. त्या भोपळ्याच्या वरची साल काय करायची, खरवडून काढून घ्यायची. आणि हा भोपळा मी अगोदरच धुवून घेतलेला आहे बरं का, नाही तर तुम्ही म्हणताल धुतला नाही. त्यासाठी अगोदरच भोपळा धुवून घेतला आहे, नंतर त्याची साल खरवडून काढली आणि नंतर शेंड्याकडचा आणि देठाकडचा जो भाग आहे की नाही तो मी कापून घेतला आहे. आणि आता त्याचे काय करायचे, आपल्याला बारीक बारीक असे तुकडे करून घ्यायचे, बारीक असा चिरून घ्यायचा आहे तो आपल्याला. म्हणजे तरी जास्तही बारीक फोडी करायच्या नाहीत, थोड्याशा अशा मोठ्या मोठ्याच अशा फोडी करून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने एकसारख्या अशा फोडी करून घ्यायच्या आहेत. आणि हा भोपळा कवळा असल्यामुळं त्याच्यामधला बी भाग मी काढलेला नाही आहे. सगळ्या फोडी आता इथं करून झाल्यात, पाहू शकतो तुम्ही. आता त्यामध्ये मी काय केलं, थोडंच कमी नाही तर 1 वाटी भरून बेसन पीठ घातले. नंतर त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा भरून कॉर्नफ्लॉवर घातले. आता त्यामध्ये काय केलं आहे, मी ओवा घातला आहे, लाल तिखट घातले, हळद पावडर घातली आणि इथं मी धणा जिरा पावडर पण घातलेला आहे. आणि शिवाय इथं थोडीशी कसुरी मेथी घातली आहे. आणि काय करायचं, इथं चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. आणि ह्याच्यामध्ये काय करायचं, हे अगोदर आहे ना छान मिक्स करून घ्यायचे सर्व जिन्नस आणि भोपळा हे एकत्र मिक्स करून घ्यायचे. आणि नंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे मळून घ्यायचे किंवा हे एकत्र करून घ्यायचे. त्यामध्ये जास्त पाणी एकदाच टाकायचं नाही, कारण ते आपल्याला काही खूप पातळ असं करायचं नाही आहे. आणि त्यामुळं थोडंसंच पाणी घालायचं आहे. आणि ते काय करायचं, फक्त आपल्या भोपळ्याला ते बेसन पीठ लागेल इतपतच पाणी घालून ते मळून घ्यायचे. आता आपलं इथं भोपळा आणि बेसन पीठचं पीठ असं मळून झालेलं आहे, तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूयात. त्यासाठी मी आता इथं एक छोटीशी कढई त्या मांडलेली आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे. आणि आता त्या पाण्यामध्ये काय करायचं, मी इथं 2 टोमॅटो घेतलेले. त्या टोमॅटोचा काय करायचं, देठाकडचा जो भाग आहे ना तो चिरून घ्यायचा, कारण तो जरा निब्बर असतो त्याच्यामुळं. आणि ते दोन्ही टोमॅटो काय केले, त्या पाण्यामध्ये वाफवून घ्यायचे येतं. त्यामध्ये 2 टोमॅटोचे 2 भाग करूनच मी घातलेले आहेत. शिवाय त्यामध्ये काय केलं, मी 2 हिरव्या मिरच्या पण घातलेल्या आहेत आणि थोडेसे काजूही ह्याच्याबरोबरच काय करायचे, त्या पाण्यामध्ये वाफवून घ्यायचे टोमॅटोबरोबरच. आणि हे झाकून ठेवून वाफायला ठेवायचे. आता आपण दुसऱ्या गॅसवर हा पॅन ठेवून घेऊया तोवर. आणि ह्या इकडच्या गॅसवर पुन्हा कढई मांडून घेतली मी आणि त्याच्यामध्ये काय करायचे, तेल घालायचे. आणि तेल छान गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला ते वडे तळून घ्यायचे. आता इकडं आपलं हे टोमॅटो पण छान वाफून झालेत. आता आपण गॅस बंद करून ते थंड होण्यासाठी ठेवूयात. आपले टोमॅटो थंड होते तोपर्यंत इकडं तेल पण गरम झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण काय करू, आता आपण जे बेसन पीठ आणि भोपळा एकत्र करून घेतलं होतं की नाही, त्याचे असे छोटे छोटे असे वडे सोडून घेऊया. आता वडे सोडतानाही ते काय करायचं, एक फोड आहे ना ती सेपरेट अशीच त्या तेलामध्ये सोडायची. आणि त्याला जास्त असं बेसन पीठ पण नाही करायचे, आपल्याला त्याचे काही भजे असे तयार करायचे नाहीत. फक्त ते बेसन पीठ आहे ना त्या फोडींना नुसतं चिरकलेलं असावं इतपतच ते बेसन पीठ लागलं पाहिजे त्या फोडींना. अशा पद्धतीनेच ते वडे त्याच्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत. आणि ते काय करायचं, एकदम छान असे तळून घ्यायचे. आता आपला इथं पहिला घाणा इथं तळून झालेला आहे. अशा पद्धतीने सर्व बेसन पिठाचे आपण आणि भोपळ्याचे असे वडे आपण इथं तळून घेतलेले आहेत. आता पाहू शकता तुम्ही कसे छान असे ते वडे तळले गेलेले आहेत. आणि ते तुम्ही तसे पण खाऊ शकतात बरं का, खूप छान टेस्टी लागतात ते, अगदी भज्यासारखे. आता इथं आपलं हे थंड झालेले टोमॅटो वाफवून घेतले होते ते, आता त्याची साल काढून घ्यायची आहे. तुम्हाला नसली काढायची तरी चालेल, पण मी इथं काढून घेतलेले आहे. आता ते पाणी आणि हे वाफवलेले टोमॅटो
काय करायचं ते एका मिक्सरची इथं छोट्या भांड्यामध्ये मी घालून घेतलेत. त्यामध्ये ते टोमॅटो, त्यानंतर हिरव्या मिरच्या आणि ते काजू आहेत की नाही, हे वाफवलेले सर्व जिन्नस काय करायचे मिक्सरमध्ये फिरवून बारीक त्याची वाटून किंवा पेस्ट तयार करून घ्यायची. आता तुम्ही पाहू शकता कशी छान इथं पेस्ट तयार झालेली या साहित्याची सर्व. आता इथं काय केलं मी, कढईमध्ये जे जास्तीचं तेल होतं की नाही, ते तळलेलं आपण जे वडे ते काढून घेतले आणि आपल्याला जेवढं फोडणीला पाहिजे की नाही तेवढंच तेल मी इथं कढईमध्ये ठेवले. आता तिथं तेल ऑलरेडीच गरम होतं, त्यामुळं त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा जिरं घातलं आणि नंतर त्याच्यामध्ये काय केलं मी, आलं लसणाची जी पेस्ट होती की नाही, म्हणजे ते कुटून घेतलं होतं मी खलबत्त्यात, ते घातलं आहे. आणि लसूण छान तांबूस रंगावर झाल्याच्या नंतर त्यामध्ये ही टोमॅटोची आणि काजूची पेस्ट घालून घेतली आहे. आता त्या फोडणीमध्ये ही पेस्ट छान काय करायची, परतून घ्यायची आहे. आणि त्यामध्ये आता मी इथं काही पावडर मसाले घातलेत. त्यामध्ये लाल तिखट, हळद पावडर, गरम मसाला, धना पावडर, त्यानंतर कश्मीरी लाल तिखट आणि कसुरी मेथी, हे सर्व पावडर मसाले आणि कसुरी मेथी मी त्या टोमॅटोच्या पेस्टमध्ये घातली. आता आपण काय करूया, हे छान मिक्स करून घेऊयात. आणि छान मसाले तळून निघाले पाहिजे आणि आपली जी टोमॅटोची प्युरी आहे ना, ती पण छान अशी तळून निघाली पाहिजे. आता इथं आपली छान प्युरी तयार झालेली आहे. आता आपण या ठिकाणी काय करायचं आहे, गॅसची फ्लेम आहे ना ती कमी करायची आणि त्यामध्ये काय करायचं, अर्धी वाटी दही घालायचं आहे. हे दहीही जास्त आंबट नसलं पाहिजे, फ्रेश असं दही घालायचं आहे आणि तेही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ग्रेव्हीमध्ये. आता आपल्याला जेवढी ग्रेव्ही करायची आहे ना तेवढं पाणी त्याच्यामध्ये घालायचं आहे. आता मी काय केलं, तर जे वडे तयार केले होते की नाही त्याच बाऊलमध्ये थोडंसं पाणी घालून ते विसळून घेतलेलं आहे. आणि आता यामध्ये चवीनुसार काय करायचं, मीठ घालायचं आहे. आता इथं आपली ग्रेव्ही आपल्याला जेवढी लागेल की नाही तेवढं आपलं पाणी ओतून घेतलं. आता हे काय करायचं, झाकून ठेवायची आणि त्याला छान अशी उकळी येऊन द्यायची. आता इथं आपल्या ग्रेव्हीला छान अशी उकळी आलेली आहे आणि ताट मी काढून घेतले त्याच्यावरचं. आता याच्यामध्ये आपण काय करूया, आपण जे भोपळ्याचे वडे तयार करून घेतले होते की नाही ते सोडून घेऊयात. तुम्ही याला कोफ्ते पण म्हणू शकता. आता हे भोपळ्याचे वडे सोडल्याच्या नंतर मात्र गॅस इथं बंद करायचा आहे. आपली इथं ही भोपळ्याची भाजी तयार आहे. नंतर आता शेवटी ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालूयात. आता अशा पद्धतीने केलेली भोपळ्याची भाजी ज्यांना भोपळा आवडत नाही की नाही ते सुद्धा अगदी बोटे चाटूनच खातील, अगदी गॅरंटी देते. तर अशा पद्धतीने भोपळ्याची भाजी तुम्ही पण करून पहा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.